22 जानेवारीला श्रीराम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे आणि यासाठी जगभरातल्या नेत्यांसोबत भारतातल्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना सुद्धा निमंत्रण देण्यात आलंय। मात्र यामुळे इंडिया आघाडीसमोर आता एक नवं धर्मसंकट उभं राहिलंय। काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांचे नेते द्विधा मनस्थितीत दिसतात। राम मंदिर सोहळ्याला जायचं की नाही यावरून या नेत्यांमध्ये गोंधळ दिसतोय आणि या कार्यक्रमाला जाण्याचा निर्णय हायकमांडचा असेल असं काँग्रेसचे विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनी म्हटलंय। तर निमंत्रण मिळाल्यास कार्यक्रमाला जाणार असं मत समाजवादी पक्षाच्या डिंपल यादव यांनी व्यक्त केलं। तर राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमंत्रणावरून झालेल्या वादानंतर अखेर उद्धव ठाकरेंना या सोहळ्याचं निमंत्रण दिलं जाणार असल्याची माहिती दिल्लीतल्या उच्चपदस्थ सूत्रांनी दिली आहे। तर उद्धव ठाकरे यांच्यासह समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना सुद्धा निमंत्रण मिळाल्याची माहिती सध्या सूत्रांनी दिली आहे। तर गेल्या काही दिवसांपासून राम मंदिराच्या सोहळ्यावरून ठाकरे गट आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगली जुंपली होती। अखेर उद्धव ठाकरेंना निमंत्रण मिळणार असल्यानं आता काही प्रमाणात का होईना हा वाद शमण्याची चिन्ह आहे। हा देश जो आहे हा 2014 नंतर निर्माण झाला। त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष सुद्धा 2014 नंतरच निर्माण झाला, हे लक्षात घ्या। आणि अयोध्या आंदोलन हे त्या आधीच आहे। मी काल म्हटले पळपुट आहे, हे रणछोडदासाचे पळपुट आहे। रमाकांत पांडे आमचा आरोपी आहे, पवन पांडे आमचा आरोपी आहे मुख्य। याला माहिती आहे का या माणसांना काय हे कुठे होते? हे बिळात लपले होते तेव्हा। कुठल्या बिळात तुम्ही कधी लपला होतात हे सगळं आमच्याकडे आहे। स्वातंत्र्य लढ्यापासून तुम्ही कशी माफी मागत आलेला आहात ब्रिटिशांची, हे ब्रिटिशांचे मुखाबीर होते सगळे लोक। स्वातंत्र्य लढ्यामध्ये क्रांतिकारकांच्या विषयी माहिती देणं ब्रिटिशांना, यात हे लोक फार पुढे होते। या देशाचे राज्यकर्ते झालेले आहेत।